निखिल वागळेंनी सुद्धा असं समजू नये की आता मी काही बोललं तरी आंबेडकरवादी समाज मला पाठीशीच घालणार आहे. निखिल वागळे सारख्या पाकिट घेणाऱ्या पत्रकाराने चुकीच्या पद्धतीने जरी मांडलं तरी आता लोक सुज्ञ झालेले आहेत. बीजेपीला जर असं वाटत असेल की एकट्या पंकजाताईंना आपण तिकीट द्यायचं आणि वंजारी समाजाचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतं घ्यायचे, असं जर असेल तर ते असं कधी होत नसतं. बीजेपीने आता प्रीतमताई मुंडेचं तिकीट कापलं आणि पंकजाताईंना दिलं. दोन बहिणींमध्येच वाद लावण्याचा प्रयत्न केला. जय भारत. जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे 48 जागा आहेत आणि ह्या 48 जागावरती सुद्धा महाराष्ट्रामध्ये रणधुमाळी सुरू आहे. कोणता पक्ष सगळे वापरते गणित मांडताना आपण बघतोय. अशा परिस्थितीमध्ये आम्ही एकंदरीत महाराष्ट्राचं चित्र जाणून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराचे महासचिव ॲडव्होकेट अरविंद तायडे यांच्याकडे आलेलो आहोत. तायडेजी, सर्वप्रथम आपलं जागृती न्यूज मध्ये स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या बघतोय की आपण लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे आणि ह्या लोकसभा निवडणुकीच्या वातावरणामध्ये तुम्ही एका पक्षाचे पुणे शहराचे महासचिव आहात वंचित बहुजन आघाडीचे, आणि पुणे शहराचे जरी तुम्ही असलाल तरी महाराष्ट्राचं तुम्हाला एकंदरीत चित्र बऱ्यापैकी तुम्ही जाणतच आहात. तर महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल काय आहे, कशा पद्धतीचं निवडणूक होतील, काय वाटतं तुम्हाला? ऍक्च्युअली आमचे वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्याच्या प्रवक्त्यांनी आतापर्यंत पक्षाची भूमिका मांडलेलीच आहे. मी एक मतदार म्हणून मी आपल्याला हे सांगू इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये आता आपण पाहिलं असेल की महायुती आणि महाविकास आघाडी असं आपल्याला दिसतंय, परंतु महायुतीच्या जवळपास महाराष्ट्र राज्यातल्या 20 जागा महायुतीने जाहीर केल्या बीजेपीने, परंतु महाविकास आघाडीच्या जागा मात्र अजूनही जाहीर होत नाही आहेत. आणि तसंही बीजेपीच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील जनता, महाराष्ट्रातले जे मतदार आहेत, हे मतदार या महाराष्ट्राचे जे विद्यमान आता असलेले गृहमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर महाराष्ट्रातला मतदार हा प्रचंड नाराज आहे. कारण काय होते, तोडा फोडा राज्य करा अशी जी काही नीती यांनी अवलंबिलेली आहे, त्यात आपण पाहतोय की शिवसेना होती, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी होती, राष्ट्रवादी फोडली, आणि ज्यांच्यावर आरोप केले, विशेष म्हणजे असं आहे की पंतप्रधानांनी ज्या दिवशी आरोप केले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला, 27 तारखेला आरोप केले आणि 29 तारखेला अजितदादा पवार हे बीजेपी सोबत गेले. आणि मग अशा पद्धतीने पक्ष फोडून तुम्हाला सत्ता चिरकाळ टिकवता येत नसते. ही टर्म तुम्ही काढायचं बघाल, ही टर्म तुम्हाला काढता येईल, परंतु हे करत असताना तोडाफोडीच्या राजकारणाचा फायदा हा लोकसभेला होत नाही असं आपल्याला चित्र दिसून येतंय. आणि बाळासाहेबांनी काही आतापर्यंत जे काही मुद्दे सांगितलेत, साधा मुद्दा होता की आज रोजी महाराष्ट्रातल्या जनतेला नव्हे देशातल्या जनतेला असं वाटतंय की लोक निवडून येतात एका पक्षामध्ये, एका पक्षाच्या एबी फॉर्मवर निवडून येतात, ते 5 वर्षही न काढता अँटी डिफेक्शन लॉची काळजी न करता त्याच 5 वर्षामध्ये पक्षांतर करतात. ते पक्षांतर बंदी कायद्याची भीती सुद्धा लोकांना वाटत नाहीये. म्हणून बाळासाहेबांनी असं प्रपोजल दिलं होतं की आपण जर आता एकत्रित लढत असू तर तुम्ही ज्या पक्षाच्या एबी फॉर्मवर लढलेले आहात तो पक्ष बदलणार नाही 5 वर्षामध्ये निवडून आल्यानंतर, ही तुम्ही खात्री द्या. ही बाळासाहेबांची साधी मागणी होती. आणि वेगवेगळ्या समूहाचे तुम्ही उमेदवार द्या, त्याच्यामध्ये मग SC असेल, ST असेल, OBC असेल, गरीब मराठा असेल, यांची मोठ आपल्याला बांधावी लागेल. त्याच्यासाठी त्यातलेच मतदार, त्या मतदारांपैकी उमेदवार आपण दिले पाहिजेत. हे अशा प्रकारचं वर्णन बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आता तुम्ही म्हणालात की बाळासाहेब SC, OBC, मराठा अशा उमेदवारांना तुम्ही तिकीट द्या असं म्हणालात, परंतु आता बघितलं असेल तुम्ही की OBC हा मोठ्या प्रमाणामध्ये वंचितकडे जुळला असं आपण म्हणू शकतो. परंतु तो OBC आणि त्यातल्या त्यात वंजारी हा जो मतदार आहे तो एक वोटून पंकजाताई मुंडे यांच्या पाठीमागं जावा असं एक चित्र आता दिसतंय महाराष्ट्रामध्ये. आता तुम्ही बघितलं असेल की नुकतेच पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. ह्या उमेदवारीबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, माझं एक साधं मत आहे की बीजेपीने पंकजाताई मुंडेंना उमेदवारी जरी जाहीर केली असेल,
परंतु आता असा कुठेतरी वास यायला लागला, कारण आजच मीडियामध्ये आपण सकाळपासून पाहत असाल की खुद बीड जिल्ह्यातले जे काही धनगर समाजाचे नेते आहेत ते धनगर समाजाचे नेते एकवटलेत आणि पंकजाताईंच्या विरोधामध्ये ते लढायचं त्या ठिकाणी सांगतात आणि आम्ही अपक्ष लढू अशा प्रकारची त्यांनी आज घोषणा केलेली आहे. म्हणजे मला तरी असं वाटतं की आतापर्यंत पंकजाताईंना भारतीय जनता पार्टीने त्यातल्या त्यात देवेंद्रजी फडणवीसांनी आतापर्यंत कुठे कुठे ते अपमानित होतील, कुठले कुठले घोटाळे असतील, तुम्ही चिक्की घोटाळा बघा त्यांचा, किंवा आतापर्यंत तिथे धनंजय मुंडेंना मदत करायची, पंकजाताईंना तिथं कशा प्रकारचा त्रास होईल असा प्रयत्न करायचा, हे प्रयत्न बीजेपीने जाणीवपूर्वक केलेले आहेत. आणि आजही मला तर असं वाटतं की आजही वेगवेगळ्या समूहांना त्या ठिकाणी पंकजाताईंच्या विरोधामध्ये उभं करण्याचा जो काही प्रयत्न आहे हा प्रयत्न बीजेपीच करते. आणि बीजेपीला जर असं वाटत असेल की एकट्या पंकजाताईंना आपण तिकीट द्यायचं आणि वंजारी समाजाचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतं घ्यायचे, असं जर असेल तर ते असं कधी होत नसतं. कारण पंकजाताईला मानणारा तिथला वर्ग जरी असेल तरी महाराष्ट्रभर यांनी वेगवेगळ्या समाजासाठी काय केलं हे या ठिकाणाहून दिसून येतं. त्यावेळेला मुंडे साहेबांनी जे काही माधव नावाचं एक प्रोजेक्ट सारखं काढलं होतं की माळी असेल, धनगर असेल आणि वंजारी असेल, माधव असं त्यांनी एक नाव दिलं होतं. पण या तीनही समूहाला देवेंद्र फडणवीसांनी किंवा बीजेपी सरकारने बीजेपीने कुठल्या प्रकारचं त्यांना संरक्षण दिलं? पहिले तर म्हटले होते की 2014ला की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ. कुठं दिलं आतापर्यंत? कितीतरी कॅबिनेट झाल्या, एकाही कॅबिनेटमध्ये देता आलं नाही. म्हणजे ह्यांनी ज्या ज्या काही घोषणा केल्या आतापर्यंत ती एकही घोषणा पूर्णत्वास नेलेली नाही. त्यामुळे वंजारी समाजाचं मतदान यांना मिळेल असं जर वाटत असेल तर तो त्यांचा गोड गैरसमज आहे. असं मला तरी असं वाटतं की पंकजाताईंना तिकीट दिलं म्हणून वंजारी समाजाचं मतदान मिळणार नाही. कदाचित तिकीट दिलं असं सांगायचं आणि दुसऱ्या बाजूनं पाडायचं का काय ही पण रणनीती त्यांची आखलेली आहे असं सुद्धा दिसून येत आहे आपल्याला. एका विशिष्ट वर्गाचं नाव घेऊन म्हणाल की वंजारी समाज जो आहे पंकजाताई मुंडेच्या पाठीमागं असेल असं जरी असलं तरी तो नाराजच आहे आणि ती बीजेपीची खेळी आहे. परंतु आम्ही निखिल वागळे जे आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत महाराष्ट्रामधले, त्यांनी पण असं म्हटलंय की वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागं फक्त बौद्ध जातीचीच मतं आहेत किंवा तेवढाच वर्ग आहे. काय सांगाल त्याबद्दल? नाही, काय आहे की निखिल वागळे सारखे पत्रकार, खरं तर हे ज्येष्ठ पत्रकार जरी असले तरी माझ्यासारख्या व्यक्तीला त्यांच्या बुद्धीची कीव येते की निखिल वागळे अभ्यास कसा करू शकत नाही. आणि काय असतं, जेव्हा पैसे देऊन भाड्याने बोलणारे लोक जेव्हा असतात ना तेव्हा ते असंच बोलावं लागतं त्यांना, कारण कोणाचं तरी पाकिट घेतलेलं असते त्यामुळे ते असंच बोलणार. म्हणून निखिल वागळे हे निर्भीड अशी पत्रकार, निपक्षपाती पत्रकार म्हणून महाराष्ट्रात त्यांना ओळखतो. तुम्ही त्यांना पाकिट घेणारा पत्रकार म्हणते? नाही, त्याच्याशिवाय ते असं बोलूच शकत नाहीत. मग त्यांना जर ठीक आहे पाकिट घेणारा पत्रकार जर म्हणायचं नसेल तर 2019ची लोकसभेची आकडेवारी त्यांनी काढावी की वंचित बहुजन आघाडीला किमान 12च्या पेक्षा जास्त जागांवरती 1.5-2 लाख मतदान आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 42 लाख प्लस मतदान पक्षाने घेतलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 6% मतदान वंचित बहुजन आघाडीला आहे. या 6% मतदारांचं 42 लाख प्लस मतदारांची बाजू ही निखिल वागळेला कळत नाही का? त्यांच्या मतदानाचा अपमान नाही का? असं पत्रकार, निर्भीड पत्रकार तुम्ही म्हणवता आणि अशी कशी तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर पक्षाची बाजू घेऊन बोलता? ते आंबेडकरी पत्रकार आहेत. लोक आंबेडकरी समाज त्यांना मानतोय, त्यांचं मत जे आहे ते आक्षेप करतात लोक. त्यांच्यावर हल्ला वगैरे झाला तर हे आंबेडकरी समाजच त्यांच्या बाजूने जातो तुम्ही म्हणताय? नाही, काय झालं आतापर्यंत कदाचित ह्या त्यांच्या त्या चुकीच्या पद्धतीच्या दिलेल्या मुलाखतीपर्यंत कदाचित ते निर्भीड पत्रकार त्यावेळेपर्यंत असतीलही. आणि आंबेडकर समाज हा अत्यंत तत्ववादी समाज आहे, हुशार समाज आहे आणि काळाचे पावलं ओळखणारा समाज आहे. त्यामुळे निखिल वागळेंनी सुद्धा असं समजू नये की आता मी काही बोललं तरी आंबेडकरवादी समाज मला पाठीशीच घालणार आहे. तुम्ही चुकीचं बोलाल तर कोण तुमचं बाजू राखणार आहे? आतापर्यंत तुम्ही चांगलं बोलत होतात म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी होतो, परंतु इथून पुढे जर तुम्ही चुकीचं बोलण्याचा प्रयत्न करत असाल, पाकिटं घेऊन तुम्ही जर बोलत असाल तर आंबेडकर जनता सुज्ञ झालेली आहे.
पाकिट घेणाऱ्या पत्रकारांच्या पाठीशी आता इथून पुढे जनता राहणार नाही. तुम्ही आता म्हणाला की यापूर्वी ते चांगले पत्रकार होते, निर्भीड पत्रकार होते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे? आत्ताच त्यांनी पाकिट घेऊन पत्रकारिता करतायत? 50 वर्षापासून पत्रकारिता करतायत? नाही, 50 वर्षापासून पत्रकारिता करू द्यात, परंतु आता येत्या काही दिवसांमधले जर त्यांच्या तुम्ही मुलाखती बघितल्या तर त्या मुलाखती आंबेडकर चळवळीच्या विरोधातल्या मुलाखती आहेत. त्यांचे जे स्टेटमेंट्स आहेत ते आंबेडकर चळवळीच्या विरोधातले स्टेटमेंट्स आहेत आणि कुठल्या तरी एका पर्टिक्युलर पक्षाची बाजू घेण्याचे स्टेटमेंट आहेत. वंचित बहुजन आघाडीला 2019 साली मिळालेल्या मतदानाचा त्यांचा अभ्यास कमी आहे का? काय का जाणीवपूर्वक कमी करतायत ते अभ्यास? 42 लाख मतदान म्हणजे ते सांगतात की बौद्धांचेच मतदान आहेत फक्त. वंचित बहुजन आघाडीची ही निर्मितीच मुळात सर्वसामान्यांसाठी, वंचितांसाठी, शोषितांसाठी आणि सर्व धर्मीयांसाठी आहेत. आता आमचं पुणे शहराचं उदाहरण घ्या. पुणे शहराचे अध्यक्ष हे मुस्लिम समाजाचे आहेत, पुणे शहराचे कार्यकारी अध्यक्ष हे मराठा समाजाचे आहेत, पुणे शहराचे काही उपाध्यक्ष हे मराठा समाजाचे आहेत, काही माळी समाजाचे आहेत किंवा काही मेहतर समाजाचे आहेत आणि त्याच्यामध्ये मग महासचिव असतील किंवा वेगवेगळ्या जातीचे मिळून प्रत्येक ठिकाणी हे समीकरण ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी दाखवलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी अकोल्याचा अभ्यास करावा. अकोला जिल्हा परिषद मधले जे जिल्हा परिषदचे सदस्य आहेत ते वेगवेगळ्या जाती समूहाचे बाळासाहेबांनी निवडून आणलेले आहेत. आतापर्यंत जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील किंवा वेगवेगळ्या समित्यांचे सभापती असतील, हे वेगवेगळ्या समूहाला बाळासाहेब आंबेडकरांनी प्रतिनिधित्व दिलेलं आहे. बाळासाहेब जोपर्यंत अकोला जिल्हा परिषद लढत नव्हते तोपर्यंतचे अकोला जिल्हा परिषदचे जिल्हा परिषद अध्यक्ष बघा काढून जरा यादी, एकाच कम्युनिटीचे होते आणि या 139 कुटुंबातलेच असायचे. बाळासाहेबांनंतर ते वेगवेगळ्या जाती धर्माला मिळालेले आहेत पद. निखिल वागळे आणि पंकजा मुंडे, आता पंकजा मुंडे ह्या ओबीसी मधले आहेत आणि त्यांना आता तिकीट दिलेले खासदारकीचे, त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं काही समीकरण बदलेल का? किंवा निखिल वागळेंनी जे तुम्ही म्हणताय की त्यांनी आता भूमिका बदललेली आहे, त्यांच्या बदलत्या भूमिकेमुळे काही महाराष्ट्रातल्या मतदारांवर परिणाम होईल का? काय वाटतं तुम्हाला? नाही, काय झालं, बीजेपीने आता प्रीतमताई मुंडेचं तिकीट कापलं आणि पंकजाताईंना दिलं. दोन बहिणींमध्येच वाद लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या दोन्ही बहिणी सुज्ञ आहेत म्हणून ते ठीक आहे. त्यांनी ते अत्यंत पॉझिटिव्हली घेतलं म्हणून प्रीतमताई त्या पंकजाताईंनी पॉझिटिव्हली घेतल्यामुळे तो एका घरामध्ये वाद होऊ नये म्हणून तो विषय त्यांनी टाळला. हे जरी असेल तरी ह्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातला वंजारी समाज हा बीजेपीकडे जाईल असं होत नाही. वंचित बहुजन आघाडीकडे तो समाज बऱ्यापैकी आहे, हे सुद्धा अनेक आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे. आणि निखिल वागळे सारख्या पाकिट घेणाऱ्या पत्रकाराने चुकीच्या पद्धतीने जरी मांडलं तरी आता लोक सुज्ञ झालेले आहेत. त्यामुळे निखिल वागळेंच्या चुकीच्या विधानाचा उपयोग हा राजकारणामध्ये कोणालाही तो होणार नाही. उलट तो आंबेडकरी जनता सुज्ञ झालेली आहे, तर इथून पुढे ते चुकीच्या भूमिका ज्या मांडतील त्या भूमिका निगेटिव्ह घेतल्या जातील आणि त्याचा कोणालाही फायदा होणार नाही. तर त्यांच्यासाठीच तो तोटा असेल. त्यांनी जे काही पांघरून घातलेलं आहे, समाजवादीचं पांघरून म्हणा किंवा मग धर्मनिरपेक्षतेचं पांघरून म्हणा किंवा कुठल्याही सोकॉल्ड मी निर्भीड पत्रकारितेचं जे काही पांघरून आहे, हे पांघरून आता हा जो बुरखा आहे तो चिरफाड केल्या जाईल. तुमच्यासारख्या अनेक पत्रकारांनी मी तुमची 1-2 बाईट सुद्धा बघितलेल्या आहेत, मुलाखती सुद्धा बघितलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा कसे चुकीच्या पद्धतीने त्यांनी ते मांडलेलं आहे ते तुमच्या जागृती न्यूज चॅनलनी सुद्धा अनेक वेळा ते दाखवलेलं आहे. म्हणून तो त्यांनी जो काही बुरखा पांघरलेला आहे तो बुरखा त्यांचा निघून जाईल आणि त्यांनाही कुठेतरी कळावं, स्वतःच त्यांना निसर्गाने तरी अशी बुद्धी द्यावी की अशा चुकीच्या पद्धतीची पत्रकारिता त्यांनी थांबवावी, असं माझं त्यांना आव्हान आहे.